राज्य शासनाच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळतोय। त्यामुळे त्यांनी देखील सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र कर्जमाफी हा केवळ तात्पुरता दिलासा आहे, याची देखील शेतकऱ्यांनी सरकारला आठवण करून दिली आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव मिळावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावात। आपल्या सोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। सर, मला 1,30,000 रुपये माझं कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं। तर ते माफी झाली, व्याजासह माझं 1,61,000 रुपये माफ झालं आहे। परंतु या तुटपुंज मदतीमध्ये पाहिजे तो आनंद नाही। कारण सर्वात महत्त्वाचं कारण कर्जमाफीने काहीच झालं नाही। कारण जो आम्हाला दिलासा पाहिजे आहे सरकारकडनं, शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्याच्यानंतर खतांच्या किमती, परंतु बियाणं, कीटकनाशके सर्व यांच्या किमती इतक्या झाल्या आहे, पाहिजे ते मूल्य भेटत नाही ना। जेव्हा म्हणजे ही सवय लागेल शेतकऱ्याला, पण काय आपण नाही म्हणजे ती प्रोत्साहनपर रक्कम अजून वाढून सरकारने दिली तर बरंच होईल। याचा आज भेटले याचा आनंद 100% आहे। पण अजून जर प्रोत्साहनपर रक्कम त्याच्यात वाढ केली किंवा त्याच्या अजून काही सुविधा दिल्या रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना तर अजून चांगलं होईल असं आमचं मत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। पुण्यात इंदापूर तालुक्यातल्या वेलवाडीतले शेतकरी नानोसो शिंदे या शेतकऱ्यांचं देखील कर्ज माफ झालंय। त्यांचं 1,71,000 रुपयांचं कर्ज माफ झालंय। राजेंद्र विकास सोसायटी थोरातवाडी याच्या मार्फत पीक कर्ज 2-3 वर्ष झाले घेतलं होतं। 1 वर्ष मी माझी परिस्थिती असल्यामुळे भरलं होतं, पण मागील 2 वर्षात मी थकीत खाती गेल्यामुळे माझी जी राहिली बाकी तशी थकीत राहिली ना। पीक कर्ज होतं, क्षेत्राप्रमाणे मला 1 लाखाच्या पुढं कर्ज मिळलं होतं। 2 वर्षाचं सरासरी थकीत त्याचं व्याजही मिळून भरपूर रक्कम झाल्यामुळे आता माझी 1,71,518 रुपये बाकी ही झालेली आहे। शासनाच्या कर्जमाफीत बसलेली आहे। समाधानी आहात तुम्ही? हा, आता तरी मी समाधानी आहे की आता थोडंसं फिरून शेती करण्याची उमेद निर्माण झालेली आहे। राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असताना सिंधुदुर्गात मात्र कबुलायदार, आकारीपड, वनसंज्ञा असलेल्या जमिनी राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात। मात्र अनेक शेतकरी अशा जमिनीवरती शेती करतात। या शेतीसाठी ते बँकांकडून कर्जही घेतात। परंतु राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येऊन देखील अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाहीये। शासनाच्या निकषाप्रमाणे आंबोली चौकुळ परिसरामध्ये 19 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होऊन देखील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। यावरती शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनानं यावरती मार्ग काढावा अशी विनंती केली आहे।